मंडळी, सगळं काही मस्त चालू असतं, छान आयुष्य सुरू असतं, सगळं सुरळीत सुरू असतं आणि अचानक काहीतरी घडतं, काहीतरी अघटित घडतं आणि आपला तोल जातो आणि मग संसार विस्कटून जातो. त्यामुळे तोल सांभाळणं किती अवघड असतं आणि किती महत्त्वाचं असतं हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण तोल सांभाळण्यासाठी माणसं काय काय करू शकतात, कुठल्या थराला जाऊ शकतात हे तुम्ही कधी पाहिलंय? मी पाहिलंय, सर्कशीत पाहिलंय. त्यानंतर आज आपण पाहणार आहोत जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया कागल तालुक्यातील बेल्लवळे गावातील रोहन पाटील आणि शिवाजी तरुण मंडळ यांचं. या मंडळाची खासियत अशी आहे की आजोबांनी साधारणतः 50 वर्षांपूर्वी या मंडळाची स्थापना केली. आजोबाकडनं डायरेक्ट नातवाकडे हे आलेलं आहे. वा जितू, जरा ते चक्र नीट बसत नव्हतं सायकलीचं मांडीवर, तर तेव्हा आजोबा मागणं वाजवणाऱ्याला सांगत होते जोरात वाजव, जोरात, न बोलता फक्त असं केलं त्यांनी. आणि मला ती इतकी आवडली आजोबांची साथ की आजोबांना माहिती होतं माझ्या नातव्याला येतं सगळं, जरा अजून आवाज द्या त्याला, तो करणार, तो करणार. वा 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 आजोबा, वा, खरंच खरंच सुंदर सुंदर. आता हा नातू तुमचा किती वर्षाचा आहे? किती वर्षाचा आहेस तू बाळा? मी आता 10वीला 16 वर्ष आहे माझं. वाव, किती वर्ष करतोयस हे आता? मी पहिलीपासून करतोय. अरे वा, फार छान. म्हणजे
काय काय बोलू आता असं झालंय, कारण यातलं एकही गोष्ट आम्हाला एकही सेकंद करता येणार नाही. असेच तू प्रयत्न चालू ठेव आणि अजून अजून छान छान थँक्यू. तोला मोलाचे कार्यक्रम आम्हाला दाखवत राहा. That was a good one. That was a good one. आता पाहूया तुम्हाला किती पदकं मिळत आहेत. 8 पदकं. 8 पदकं मिळाली 10 पैकी. वा. आणि मकरंद सर, मीही 8च देणार, पण एक पदक आहे ना ते आजोबा आणि नातू या दोघांचं जे छान असं जे काही नातं आहे म्हणून देणार आहे 9 पदक तुम्हाला. 9 पदकं दिलेली आहेत मकरंद सरांनी.